देहूतल्या मालकांचा आवाज आहे। या भंगाद्वारे मालक नमूद करतात की विटेवरचा मालक हा किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे। कडक करा आवाज, कडक। अत्यंत निष्ठावंत भक्ताच्या बाबतीत बोलायचं झालं तर जगाचा मालक इतका दयाळू, इतका दयाळू, इतका दयाळू की त्याचा दयाळूपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, इतकं कृपाळू आहे। पण भक्तही त्या योग्यतेचा लागेल, त्याचा अधिकारही त्या पात्रतेचा लागेल, त्याची योग्यता लागेल, तर त्या भक्तासाठी तो दयाळू आहे। किती दयाळू? हके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी। हाक मारल्याबरोबर उडी घालतोय, पळत येत नाही, चालत येत नाही, वाहनात बसून येत नाही, उडी घालतोय। बाकीच्या प्रत्येक वाहनाला मर्यादा आहे, विमानाला सुद्धा मर्यादा आहे, 4 चाकाच्या वाहनाला सुद्धा गती मर्यादा आहे, 2 चाकाच्या 3 चाकाच्या वाहनाला मर्यादा आहे, माणसाच्या चलण्याला पळण्याला मर्यादा आहे, उडीला मर्यादा नाही। अमर्याद वेगाने जगाचा मालक भक्ताचं काम करत असताना उडी घालतोय। घालोनिया स्तंभ फोडी। ज्या कामा करता हाक मारली ते कामच करून देणे, इति नाम स्तंभ फोडणे। कोण आहे अशी? ताईशी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून। तो जगाचा मालक अत्यंत कृपाळू आहे। बेस कमी करा। त्याच्यासारखा जगाच्या पाठीवर कोणीच नाही। पुन्हा काय करतोय? करिता ठव धावोनिया घाली कव। जगाचा मालक हा मिठी घालतोय, त्याचं जर स्मरण केलं तर मिठी घालतोय। कोणी रिकामं नाही कोणाला मिठी घालायला, आणि घालीत असेल तर त्याच्या पाठीमागे स्वार्थ आहे। विठेवरच्या मालकाचा काय स्वार्थ आहे? मित्राने मित्राला घातलेली मिठी, भावानी भावाला घातलेली मिठी, पण जगाचा मालक जो मिठी घालतोय ती मिठी आगळी वेगळी सज्जना। पाळण्यात लेकरू झोपलेला असावा, अचानक त्यानं रडायला सुरुवात करावी, आई हातातलं काम सोडून देते आणि लवकरच त्या लेकराकडे धावते, त्याला हृदयाशी लावते, त्याच्या अंगावर पदर टाकते, त्याच्या मुखात स्तन देते आणि सांगते, बाळा किती वेळापासून झोपला होतास रे, आता स्तनपान कर। जितक्या श्रद्धेनं आई आपल्या लेकराला मिठी घालते तितक्या श्रद्धेनं जगाचा बाप भक्ताला मिठी घालतो। करिता आठव धावोनिया घाली कव। कव घालतो। तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी सायुज्यता। 4 मोक्षापैकी सायुज्यता नावाचा मोक्ष त्याच्या नामाचे पवाडे गायले की तो देऊन टाकतोय। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन। विठाला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही जुनी परंपरा, या परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील परंपरेमध्ये कडक 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 कडक, आता बेस कमी केला तरी चालते, करा कमी। सावंगी नावाचं गाव, बरोबर आहे? गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद। मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने हा पुण्य उत्सव वार्षिक परंपरेत चालत असलेली ही ज्ञानोबाराय तुकोबारायची नामाची संहिता, अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उल्हासात तुम्ही करता। गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम। तारखेच्या संदर्भात चेअरमन नारायणरावजी बोलत होते, गावकऱ्यांच्या वतीने, तुम्हा विश्वस्तांच्या वतीने, तुम्हा कमिटीच्या वतीने, सद्भक्तांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने ते बोलत होते। आल्या आल्या त्यांच्याकडे आम्ही बसलोत। चेअरमन नारायणरावांना धन्यवाद। उपस्थित असलेले दोन्ही मृदंगाचार्य महाराज, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या या परमपावन वारकरी संप्रदायातले एक सात्विक तात्विक सदाचारी दोन्ही मृदंगाचार्य महाराज, तुम्हा दोघांच्या चरणी प्रणाम करतोय। याही बाजूची याही बाजूची माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी
हे निष्ठावंत वारकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विनेकरी आदी करून सर्वांना चोपदार सर्वांना प्रणाम करतो. साऊंडवाल्यांनाही धन्यवाद देतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन तुमच्या चरणी आळंदीतल्या मालकांच्या हुकुक्तीनुसार तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. वक्ता किती अभ्यासू आहे त्याच्यापेक्षा त्याला लोक किती मानतात. श्रोता हा त्याचा देव असतो, दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. कथा कीर्तनातला श्रोता हा शिवस्वरूप असतो, शंकर असतो. म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला 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 केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. हाक मारल्याच्या नंतर धावत येतोय. एक व्यक्ती भेटला मला. का हो म्हणे महाराज. हळू बोलल्यावर पण आवाज आला पाहिजे. इतका वेळ जास्त जोरात नाही बोलू शकत मी. एकच कीर्तन नाही वर्ष महिन्यात. एक भेटला म्हणे महाराज मी 5-6 महिने झालं माळ घातली, 5-6 वर्ष झालं माळ घातली. बर मग काय उपकार थोडा केला नाही म्हणे. 5-6 वर्ष झालं एका महाराजांचं ऐकून माळ घातली, पंढरपूरची वारी करतोय. बऱ्यापैकी अडचणी आल्या पण एकाही कामाला देव आला नाही. देव का तुझा सासरा आहे सुंबळ्या, का तुझा मामा आहे, कोण आहे देव? याला रिकामा आहे का तुला? 5-6 वर्षापूर्वी माळ घातली आणि कामाला आला नाही म्हणून काम माळ काढून टाकली. नालाय का तू? यासारख्या अशी कुठेही पांदीला पडलेत ना. देवानं आपलं काम ऐकण्यासाठी आपला परमार्थही तितक्या टोकाचा पाहिजे. आपला विषय संसार बनलाय, कधीतरी लोकांनी आपल्याला बरं म्हणावं याच्याकरता आपण परमार्थात वर्णी लावतो. तो इतका येडा आहे का देव? मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज जर त्याला ऐकू जात असेल तर तू कुठं कुठं पाय आपटी, तू किती नालायकपणा करतो हे त्याला कळत नसेल का? देवानं आपलं काम ऐकण्यासाठी विषय देव बनला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. हा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, माता पिता, माता पिता. जनधन विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पुढे सरकून बसा. ज्याचा विषय देव बनला त्याचं देव काम ऐकत असतो. आपला विषय प्रपंच बनलाय. आपल्या आपल्या मनाला आपण विचार केला पाहिजे आपल्याला देव किती आवडतो. अविरत ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी सद्भावना आहे, रात्रंदिवस ज्याच्या मुखात देवाच्या नामाचे पाडे आहेत, अशांचं भक्त देव काम करत असतो. देवाला पैशाची गरज नाही. मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय, पंढरपुरातला मालक काम करण्यासाठी हाक मारल्यावर धावत येण्यासाठी पैसे घेत नाही आणि कामही फुकट करीत नाही. पैसे घेत नाही. का घेत नाही? कारण पैसे जिच्या ताब्यात आहे ही त्याची बायको आहे. इजू महाराज, पैसे जिच्या हातात आहेत ही त्याची मालकीण आहे, त्याची पत्नी आहे. आणि बायको जोडले पैसे कोणाला असते? नवऱ्याला. मग तुमच्या माझ्या बायका आपलेच घेतलेले पैसे साचल्यावर अडचणीत आपल्याला देतात, तर जगाच्या मालकाची पत्नी किती अधिकारी असेल? ती कोणाला देणारे पैसे? म्हणून पैशाची त्याला गरज नाही. मग फुकट काम करीत नाही. त्याला कशाची भूक लागलेली आहे? त्याला कोणता दुष्काळ आहे? त्याला एकच दुष्काळ आहे, तो फक्त प्रेमाचा, तो फक्त भावाचा, तो फक्त श्रद्धेचा. देव
भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. आजी दुष्काळ आला, आजी दुष्काळ आला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. आजी दुष्काळ, आजी दुष्काळ देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची, काही न लगे एक भावाची, काही न लगे एक भावाची, म्हणे आन विठोबाची, म्हणे आन विठोबाची, म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जगजेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घातली की ते खांद्यावर घेते. देवा कारणे भाव तस्मात. त्याला फक्त भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, ते पैसे घेत नाही. कारण तुम्हाला किती पैसे द्यायचे, तुम्हाला पैसे दिल्यावर किती मस्तडायचंय, तुम्हाला पैसे दे, तुम्हाला म्हणजे मी पण आलो त्याच्यात, तुम्हाला पैसे दिल्यावर किती नालायकपणा करायला लावायचा आहे हे पण त्याच्याच हातात आहे. किती उंच न्यायचंय हेच त्याच्याच हातात आहे. आणि कोण्या दिवशी मंदिरात थाटी घेऊन बस स्टँडला बसवायचे हेही त्याच्याच हातात आहे. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना. जरी होय राणा रंगत्याचा, होय राणा रंगत्याचा. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना. जरी होय राणा रंगत्याचा, होय राणा रंगत्याचा. कारण पैशाची याच्याकरता त्याला गरज नाही. कोणाला राजा, कोणाला भिकारी, कोण्या भिकाऱ्याला राजा करायचं हे त्याच्या हातात आहे. गेल्या वर्षी आलतो मी इथं. महाराष्ट्रातले 4219 गाव मी पाहिले. खूप श्रीमंत पाहिले, खूप श्रीमंत. आणि 22 वर्षात टोकाला गेलेली श्रीमंत भिकारी झालेली पण पाहिले. लक्ष्मी हे खसखशीचं पोत आहे. खसखशीच्या पोत्याला दाभनाचं छिद्र सहन होत नाही. हमाला आणि खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं. बैलगाडीत संभाजीनगरहून खसखशीचं पोत टाकलं. सावंगीला आल्यावर पोत रिकामं झालं. सावंगीपासून संभाजीनगर पर्यंत मोठमोठ्याल्या बॅटऱ्या लावून खसखस पाहिली. रस्त्याला एकही खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबला नाही. ती कशी निघून जाती ही कोणालाच कळत नाही. तिचं नाव लक्ष्मी आहे. म्हणून मला वाटतंय म्हशीच्या पोरावानी मस्ताळलं नाही पाहिजे. म्हशीचं पोरग कळालं ना, हाल्या विठाला 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 या सगळ्या गोष्टीचा हौपोस सांभाळत असताना धर्माची मर्यादा, विटेवरच्या मालकाचं भजन, काशीतल्या मालकाचं भजन, ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा टाहाव जे अंतकरणात ठेवतो त्याच्या हाकेला जगाचा बाप धावतो. बाकी नाही, बाकी नाही.
एक जण म्हणे महाराज मला भजन करायला वेळ नाही पण मी काम चुकीचं करीत नाही. तू एक नंबरचा महाराज. भजन कधीच करीत नाही आणि एकही काम चुकीचं करीत नाही. हजारो महाराजाची बरोबरी करू शकतो तो. एखादा मृदंगाचार्य असेल, एखादा भजने असेल, एखादा मायासारखा कीर्तनकार असेल, लोकायला नामचिंतन सांगतो, स्वतः करतो आणि मायबापाला जर नीट बोलत नसल तर आमच्या तिघाईसारखा भडवा जगात कोणी नसल. विठाला 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 विठाला. काम चांगली करणारी माणसं सर्वश्रेष्ठ असतात. सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ. बिना चप्पलचा पंढरपूरला वारीला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर चंद्रभागेत जेसीबीनं खड्डा खांदून याला मधात जरी पुरलं तरी या हरामखोराला मोक्ष नाही. त्याचं सर्वात मोठा परमार्थ आहे त्यांना त्याच्या आई वडिलाला गोड बोलणं, आई वडिलांना सांभाळणं. असे काही नियम आहेत. अशा सत्तेवर आरूढ असणाऱ्या लोकांना भजनाचं पुण्य, कीर्तनाचं पुण्य, वारीचं पुण्य प्राप्त होते. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. मालकाची सेवा, पतीची सेवा, वाडवडिलांची सेवा, गुरुची सेवा, या सेवेत फार मोठं पुण्य आहे. फार मोठं पुण्य आहे. माहित असावा तुम्हाला. एक यात्रा केली नाही एका व्यक्तीने, एक सुद्धा यात्रा. नंतरचा काळ सोडून द्या, अगोदर एकही यात्रा केली नाही. आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत एकाही यात्रेला पठ्ठ्या गेला नाही. तरी काशीतल्या मालकाने घरी कंगन पाठिलं. कशात सापड कंगन? चमडे कातडे बुडवायच्या कुंडात. त्या साधूचं नाव आहे रविदास महाराज. संत रोहिदास रविदास. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. घरी कंगन पाठिलं पण बूट चप्पल शिवायचा धंदा. शेंडीला गाठ बांधली दोरीची, ती दोरी आतमध्ये बंगईला होती. मान हल्ल्याबरोबर बंगई हालत होती. आई वडिलांना झोका देत होता मानेनं. हात बुट शिवायला जरी गुतले असतील तरी त्या महात्म्याला काशीतल्या मालकांनी कंगन पाठवावं. काय मोठी ताकद आहे राजेहो, काय मोठी ताकद आहे. या महात्म्याकडे बघितल्याच्या नंतर 5-50 श्लोक पाठ केलेलं जरा आषाढ महिन्यातल्या शिदडावानी करू लागलो. आषाढ महिन्यातले शिदड माहित असतील ना तुम्हाला. हे चैत्रात गवसत नाहीत. हे पाणी पडल्यावर जास्त वळवळ करते. इकून धक्का लागल्यावर इकडं, तिकून धक्का लागल्यावर इकडं. 5-50 श्लोक पाठ हे इतकं वळवळ करू लागलं. काय म्हणे तू पांडुरंग चमड्यावर बसिला. काय महात्म्याची ताकद आहे. ते म्हणले कीर्तनात जो पकवाद वाजिते त्याचे दोन्हीकडचे पानं चमड्याचेच आहेत. चामाचाची कहाळ आणि चामाची हात सुद्धा चमड्याचेच वाजवायलेत. तुम्हाला काय चमड्याचा इन्कार आहे म्हणे. बऱ्यापैकी 10-5 श्लोक पाठ करणाऱ्यानं त्याचं इच केलं, त्या महात्म्याचं इच केलं. काय म्हणे यज्ञोपवीत कुठे? तुम्ही वरून घातलं म्हणे बाळू महाराज. रापी घेतली, पोट चिरलं ना आतून जाणवं दाखिलं. आतून कशी कॅशिट गुंडाळली असेल त्याची. त्याला रस्ता दिसला असेल का कोणीकडे पळावं म्हणून. ही ताकद कशाची? फक्त मायबापाच्या सेवा केल्याची पुण्याची ताकद आहे. मग असं ज्याच्याकडे कर्माचं पुण्य असेल सात्विक, त्याच्या हाकेला सुद्धा जगाचा बाप धावतोय. विठाला 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 विठाला. पुराणातले काही प्रसंग तुमच्या पुढे मांडतोय. 78 लोक एका पंक्तीला जेवायला बसले होते. वाढवा आवाज, करा करा करा, गोड करा. 78 लोक एका पंक्तीला आहेत. 78. त्याचा रिदम आला पाहिजे वापस. इकडच्या पंक्तीला 36 लोक आहेत. खरं तर 14च होते, पण एका महात्म्याचं वाक्य ऐकलं याच्याकरता 36 सांगतोय. आणि या पंक्तीला 78 लोक होते. 78. पण 78 लोकांपैकी 2 लोक सोडून दिले तर सगळे हरामखोर होते. सगळी नालायक होती, बुजदिल होती, भंगिरी होती. त्याच्यापैकी एक होता गांधार देशाचा राजा शकुनी. एक होता जयद्रथ.
मी त्याला जयद्रथ म्हणत असतो, शकुन्या म्हणत असतो. दुःशासन, दुर्योधन, या विश्वात वा पृथ्वीवर जेवढे देश आहेत, या सर्व देशापैकी 2 नंबरचा विद्वान ज्याचा पिता आहे, अशा विद्वानाचं नालायक कट्ट सुद्धा त्या पंक्तीला होतं. त्याचं नाव होतं अश्वत्थामा. बाप किती विद्वान, काय पुरुषार्थ बापाचा. जगात 2 नंबरचा विद्वान, जगात 1 नंबरचे राजा दशरथ होते. शब्दवेधी नावाच्या विद्येमध्ये सांगतोय. तर शब्दवेधी नावाच्या विद्येमध्ये द्रोणाचार्य जगात 2 नंबरचे. त्यांचं कार्ट चिरंजीव, मरत नाही, ते अमर आहे. पण नालायकाच्या यादीत ते पण आहे. 36 लोकांच्या आणि 78 लोकांच्या या 2 पंक्तीच्या मधात या परमपावन भारत देशातली एक स्त्री तूप वाढण्यासाठी निघालेली आहे. हकेसर शेवडी सांगतोय, तूप वाढत होती. तूप डाव्या हातामध्ये गुडघ्या इतकं बकीट आहे, मोठं बकीट फुल तुपानं भरलेलं, आणि उजव्या हातामध्ये बुटका असेल, तांब्या असेल, वगराळा असेल, तूप वाढण्यासाठी. वाढत होती तूप. तूप वाढता वाढता चोळीला 2 गाठी होत्या. आता आल्या त्या बटनाच्या चोळ्या. आता या जुन्या बसलेल्या वयस्कर लोकांना विचारा, यांच्या लहानपणी चोळ्या कोणत्या होत्या म्हाताऱ्यांना. लागाची चोळी म्हणायची तिला. तर मग त्या चोळीला गाठ असायची फक्त एकच. आणि लागाची चोळी एखाद्या फार मोठ्या शहरात गाजलेल्या टेलरला शिवता येत नव्हती. त्याचा विशिष्ट प्रकारचा टेलर असायचा. करडीच्या तोंडासारखा लाग असायचा. लाग जरासा जरी तिरपट झाला तर चोळी हुकत होती. फाडीत कशावर? चोळीला कातर थोडीच होती, बोटावर खण फाडायचा. टिकल्यावाल्यानं हसू नका, जुन्या म्हाताऱ्याला विचारा. तुम्हाला काय माहिती, तुमच्या काळात हे सगळं प्लॅस्टिक आलं. विचारा जुन्या म्हातारीला, आपली आजच सासू असेल, आपली वयस्कर सासू असेल, कधी कधी जुनं विचारा, तर इथून पुढे जगायला सोपं जाईल. ज्यानं नवं डोक्यावर घेतलं का, त्याची एके दिवशी मान मोडणार आहे. विठाला 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 जुनी चोळी येते. त्या चोळीला गाठी 2, 1 गाठ सुटली. आता जरी तुम्हाला पाहायला नाही भेटली, मुक्ताई साहेबांचा जुना फोटो बघा. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या भगिनी मुक्ताई साहेब यांचा फोटो, ओरिजिनल फोटो पहा. भंगिरेने छापलेला नाही. भंगिरे तर काय कुठं चमकी लावतील, कुठं वेगळं चिटकीतील, कुठं नालायकपणा करतील, काय काय त्याला सीमा नसते. 700 वर्षापूर्वी हे आगावपणा होता का? काही कुठं चिटकीतील ते बरं दिसण्यासाठी. जुन्या सात्विक तात्विक सदाचारी, कालाची मर्यादा, धर्माची मर्यादा स्तुत असलेल्या माणसांनी केलेली प्रतिमा मुक्ताई साहेबांची बघा. त्यांच्या अंगामध्ये सुंदर अशी कंचोळी आहे, चोळी आहे. सुरुवात केली आणि चोळीची 1 गाठ सुटली. गाठ सुटल्याबरोबर बकेट खाली ठेवावंसं वाटलं आणि उजव्या हातातलं वगराळ म्हणा, पळी म्हणा, चमचा तर नव्हताच, वगराळ म्हणा, पळी म्हणा किंवा तांब्या बुटकं म्हणा, बकेटात ठेवून बाजूला जाऊन चोळीची गाठ मारण्याची मानसिकता, भावना, विचार द्रौपदी आई साहेबांच्या मनात आला. दुर्योधनाच्या अलीकडे एक बसलेला व्यक्ती होता, त्याचं नाव सांगणार नाही, घरी गेल्यावर पहा, मोबाईल येत मोठाले तुमच्याकडं. इतका हरामखोर, इतका हरामखोर, त्यानं शकुनी सारख्या नालायकाला खुनील हस्तसंकेत केला.
गांधार नरेश देखो भला क्या है. शकुण्या फार हरामखोर होता. कौरवांचा मामा होता. कौरवाला पत्ते खेळायला शिकविणारा एक नंबरचा दलिंदर मामा. कौरव कृष्ण परमात्म्याने मारले नाही आरोप करू नका. कौरवाला पांडवांनी मारलं नाही आरोप करू नका. कौरवाला मारले त्याच्या सख्या मामानं. जरा महाभारत नीट वाचा. ज्यानं चांगला भागवताचा अभ्यास केलाय त्याचा ऐका, नाही तर तुम्ही वाचा. बहिणीची 100ला 100 पोरं जर कोणी मारली असतील तर शकुनीनं मारली. शकुनीनं दुर्योधनाची मांडी दाबली. भाषे बुवा काय बघता, काय बघायला खाले तू. मामाश्री वहिनी साहेबाच्या चोळीची एक गाठ सुटली, वरी बघू नये म्हणून खाली बघतो. मूर्ख कुठला. नाही ते त्याच्या डोक्यात भरवलं आणि शकुनीनं दुर्योधनाला बोलायला लावलं. बोल वाढ म्हणे तिला तूप. आणि मग दुर्योधन भडकला. वहिनी साहेब तूप वाढा. बऱ्यापैकी चांगली माणसं हरामखोराच्या संगतीत गेल्यावर वाईट होत असतात. आमची इथे एका बैलाला दावे खायचा नाद होता. जन्मन चराट खात होतं, ते कासरा खात होतं. संध्याकाळी 12-12:30 वाजता त्याचा कासरा चावून तुकडा करायचं आणि शेजाऱ्याची मक्का खाऊन यायचं. त्या माणसानं गारानं केलं म्हणे, बाळू महाराज सोपते का तुम्हाला. लोकायला कीर्तन सांगता आणि संध्याकाळी बैल मोकार सोडून देता. मान खाली घालायला लागली. मला त्याचं ऐकेल. मी कीर्तनापुरतं सांगायलो. त्याच्या भंगिऱ्यात मकाला बैल घालायला मी इतका मूर्ख आहे का. कशाला जाऊ त्याच्या मक्कीत, कशाला बैल जाऊ देईल मी. पण कीर्तनापुरतं सांगायलो. गड्याला सांगितलं. गड्यानं रुमनं काढन त्या बैलाला खूप मारलं. वळ आले त्याच्या पाठीवर, कातड गेलं त्याचं. दुसरा बैल हसू लागला. लय मका खातो का म्हणला दुसऱ्याची. आपल्या इथे कमी वैरण आहे का, कशाला जातो रे. बैल लय शहाणं. बैलानं दुसऱ्या दिवशी चेअरमन त्याचा कासरा खाल्ला आणि मग आपला खाल्ला आणि त्याला मका खाल नेलो. बरेच नालायक बैल चांगल्या बैलाला सोबती नेतात. मी बैल म्हणायलो बैल. तुम्ही इतका अंगाव घेऊ नका. मी बैल म्हणतोय बैल. काही बैलायला काहीच वाईट नाद नसतो, पण नालायक बैल त्याला सोबती करतात. मला वाटतंय नालायक बैलाच्या चांगल्या बैलानं नादी लागून दुसऱ्याची मका नाही हाणली पाहिजे. मालक रट्टे हाणीत असतो. मालक कोणता माहिती का, दक्षिणेचा. विठाला 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 विठाला. तसा दुर्योधन मुळात वाईट नव्हता महाराज. दुर्योधन ठराविक लोकांच्या संगतीनं नालायक झाला. त्याच्यावर कशाला हात देतो रे. पुढे सरक. लय तू कंबर मोडी का, सरक पुढं. द्रौपदी एकदा वनवासात असताना, पुढचा प्रसंग पुढचा आहे तरी पण सांगतोय. दादा वनवासात असताना 60,000 शिष्य घेऊन एकदा दुर्वास आले. दादा आता पंढरपुरातला आहे, आता द्वारकेतला दादा आहे. हाकेसर शिवडी सांगतोय. दादा हे जगदानंद कंद जगतपते, माझे पती हैराण झाले, जीव कसं घालावा. दादा थोडस वारं सुटलं रे. त्या वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या आणि 2 पायाची नख दुर्वासानी पाहिली. तेवढ्या अवकाशात एका पवित्र सात्विक सदाचारी आपल्या पतीवर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाचे बोट पाहिल्याच्या नंतर अन्नपूर्णेला लाजावं लागलं आणि वाहत्या गंगेच्या पात्रामध्ये वाळवंटात स्वयंपाकाचं आयोजन झालं आणि 60,000 मुनी ऋषीसह शिष्यासह दुर्वास ठेवले. म्हणून महाराजांनी एक शब्द खर्चिला, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. दादा अरे माझ्यासारखीचे पाय बघितल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह दुर्वास जेवतात.
देवा जीवनभर अंग झाकून घेतलं रे. नेहमी सांगत असतो मी, या देशातल्या श्रीमंतांनी पैसा झाकून ठेवला पाहिजे आणि या देशातल्या पवित्र स्त्रीने कपड्याने अंग झाकलं पाहिजे. या दोन गोष्टी पवित्र सांगितल्या भारत देशात. पैसे उघडे ठेवायचेच नाही. ज्याची बायको ज्याचं नाही त्याचा कापूस खुरपायला जाती ती बिचारी गरीब बाई आणि बाजाराच्या दिवशी नालायकाच्या हातात पैसे देती आणि ह्यो डायरीच्या पुढून ठेवतो. दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात देऊन गाडीवर बसला, ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, तिथंच तिन्ही नोटा पडल्या. वापस आल्या बायकोनी विचारलं, बाजार नाही आणला? पैसे पडले. कुठं ठुलते? ह्या खिशात. ती म्हणली, बाईला मला नाही, त्याला म्हणली. मला कशी म्हणीन? ती म्हणली बाईला, अरे म्या लय काम केलं तर रे बाईला, जरा आतल्या खिशात फाचे असते रे, वरी ठुत नसते रे. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष. लोकायला काय नोटा दाखवतो सुंबळ्या? अरे लोकायची तर त्याला माहित नाही, मोजता येईन इतक्या आहेत त्याच्याकडं. आणि काय तू तीनच नोटा दाखवायला 500-500च्या? लय काही कायला नात फुकट कळण शेंडी वळवळ. पळीभर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतो. पैसे झाकलेले असावा, देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेले असावा. द्रौपदीचं जीवन गोड होतं. विटेवरच्या मालकाला दुसरा एक वाक्य सांगितलं देवाला, देवा या 78 लोकांपैकी 2 सोडून दिले तर सगळ्यांना शरीर पाहिलं तरी मला दुःख नाही. का? कारण 78 मधले भीष्माचार्य द्रोणाचार्य सोडून दिले तर सगळे नालायक होते. नालायक म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे पागल, येडा. आणि येड्यानं शरीर झाकलेलं पाहिलं काय उघडं पाहिलं का? काय नवलाची गोष्ट आहे. 36 लोकांपैकी सगळे उठून गेले, 5च राहिले होते. 5 पती होते युजीबुवा. आणि नवऱ्यानं शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का? काय लाज आहे? म्हणून देवा इकडे 5 पती आहेत, यांच्याबद्दल दखल नाही. 78 लोकांपैकी फक्त 2च लोकांना माझं शरीर दिसू नये. एक भीष्माचार्य आणि एक द्रोणाचार्य. पहा देवा पहा, बघा प्रयत्न करता आला असेल तर. वरची गाठ चोळीची सुटलेली आहे, दुसरी गाठ सुटणार. तेवढ्या अवकाशात दुर्योधन जोरात बोंबलला, वहिनी! धर्माने भोया उचलल्या आणि द्रौपदीला खुणवलं, तूप वाढ. द्रौपदीच्या लक्षात आलं आपल्या आबरूची पर्वा पतीला दिसत नाही. इकडे बसलेली सगळी नालायकाचा कळस आहे, हरामखोरपणाचा कळस आहे सगळं. काय करावं? खाली टेकलेलं बकेट हातात घेतलं, वगराळ तुपानं भरलं आणि पात्रावर तूप रिचवीत असताना चोळीची गाठ सुटणार आहे. तेवढ्या अवकाशात डोळ्याने रडली नाही, कारण डोळ्यानं जर रडली असती तरी पण याच्यातल्या नालायकानं सांगितलं असतं, रडत रडत आम्हाला वाढू नकोस, आम्हाला तूप घ्यायचं नाही. अंतकरण रडत होतं त्या बाईचं, अंतकरण रडत होतं. देवा जीवनात तिळा इतकं पाप केलं नाही रे. देवा जीवनात इतक्या चारित्र्यात वागले रे. कामाजावर असा प्रसंग, अरे वलय मुखातून पडत असताना ओठ थोडेसे फाकले. किती फाकले माहिती? खालच्या आणि वरच्या होटाला इतकी छोटीशी खिंड पडली चर्मन. त्या खिंडीतून फक्त तीळ मध्ये जाऊ शकतो. तीळ तीळ, फक्त तीळ, याच्या व्यतिरिक्त खिंड नाही. तितक्या जागेची संधी पंढरपुरातल्या द्वारकेतल्या मालकाने लक्षात घेतली आणि तिळापेक्षाही सूक्ष्म रूप धारण केलं आणि श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात पूर्वीची होती, एका हातात तुपाचं बकेट आहे आणि एका हातात तुपाचं वगराळ वाढण्यासाठी वाकलेली गाठ सुटणार. तेवढ्या अवकाशात 2 हात शिल्लक तयार झाली. पूर्ववत हाताने पाप्याला तूप वाढलं आणि हृदयात प्रवेश केलेल्या जगाच्या मालकाने स्वतःची 2 हात तयार केली
आणि त्या दोन हातांनी पवित्र द्रौपदीनं चोळीची गाठ मारली. श्रुती पंढरपुरातल्या मालकाला प्रश्न करत होती, हे जगदानंद कंद जगतपते, जिथे 5 पती असताना त्यांना अब्रूची काळजी कळत नाही, या बाजूने बसलेला दुर्योधन धीर आहे आणि मोठ्या भावाची पत्नी ही आई समान असते. मग आई समान असणाऱ्या भाऊजईचं शरीर उघडं पावा ही धीराला अक्कल नाही. महाराज, भाच्याची पत्नी ही लेकी समान असते. भाची सून ही पोराच्या बायको जशी सून असती तशी भाच्याची पत्नी सुद्धा लेकी समान असते. पोटच्या लेकी इतकी. अक्कल गहाण झालती का गांधार नरेशाची? कुठे गेली असेल अक्कल? जयद्रथ हा पांडवांचा चुलत मेहुणा आहे, सख्खा चुलत मेहुणा, दुर्योधनाचा सख्खा मेहुणा. आणि मेहुण्याच्या पत्नीचं शरीर उघडं पाहावं, जयद्रथाची अक्कल कुठं मातीत गेली असेल का? श्रुती विचारत होती देवाला. देवाने विचारलं, तू कशा करता विचारते? मी याच्या करता विचारते, रक्ताच्या नात्यातली माणसं नालायक झाली. ज्यांच्या नावानं कुंकू लावत होती त्यांनी माना खाली घातल्या. तुला काय गरज होती आतमध्ये प्रवेश करून हाकेला धावण्याची आणि 2 हात तयार करून चोळीची गाठ बांधून तिची प्रतिष्ठा थांबवण्याची? तुला गरज काय होती देवा? काय गरज होती तुम्हाला? कशा करता तुम्ही हा टास्क केला? तुम्ही रिकामे आहेत का? विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती तुला काय सांगू, द्रौपदीचं काय प्रेम आहे. विराट राजाच्या घरी शेण काढत असताना अविरत माझं चिंतन, विराट राजाच्या घरी दळताना सुद्धा माझं चिंतन. एक पुरावा सापडला. आपण